हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या गुरुवार 22 जानेवारीच्या एपिसोडमध्ये एक खूप भारी ट्विस्ट आला आहे आणि हा ट्विस्ट पाहून तुम्हाला सुद्धा आनंद होईल. तर फ्रेंड्स, सुमती इव्हेंट्स जी आपल्या मल्हारची कंपनी आहे, त्याला एका मोठ्या पॉलिटिशियनच्या घरी लग्नाचं इव्हेंटचं काम मिळालं आहे आणि त्यांना अस्सल महाराष्ट्रीयन जेवण हवं आहे. परंतु मल्हारला अस्सल महाराष्ट्रीयन जेवण बनवणारा चांगला शेफच मिळत नाहीये आणि त्याच वेळेस तेथे आपल्या सर्वांची आवडती नुपूर पोहोचली. नुपूरकडे एक डबा होता. नुपूरने तायडीला सांगितलं, मी ही टेस्ट देऊन पाहू का, मला चांगलं जेवण बनवता येतं. परंतु तायडीने त्यासाठी नकार दिला आणि नुपूर ही रागारागाने तेथून निघून गेली. पण तिचा डबा हा तेथेच राहिला. मल्हारने हा डबा टेस्ट केला, त्याला डबा खूप आवडला. महाराष्ट्रीयन जेवणाची चव खूप आवडली आणि त्याने आता तायडीला सांगितलंय, ही तर माझ्या आईच्या हातच्या जेवणाची चव आहे, काही कर आणि या शेफला शोधून काढ. त्यामुळे तायडीची चांगली जिरली आहे. पण नुपूर रागावून घरी निघून गेली आहे. मग आता मल्हारला समजणार का, आपल्या गाडीसमोर आलेली मुलगीच्या हातीची चव त्याच्या आईच्या हाताच्या चवीसारखी आहे आणि त्याला ती शेफ हवी आहे. हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, नेमकं काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नुपूर ही पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते. तेव्हा इन्स्पेक्टर तिला समजावून सांगतात, मॅडम, ज्या ठिकाणी हा ॲक्सिडेंट झाला, अपघात झाला, त्याच्या 3 किलोमीटर रेडियसमध्ये कोठेही CCTV कॅमेरा नव्हता किंवा टोल प्लाझा नव्हता. त्यामुळे आम्हाला त्या गाडीचा काहीही थांगपत्ता लागलेला नाहीये. म्हणूनच आम्ही या केसचा तपास थांबवलाय आणि तुम्ही सुद्धा या केसचा तपास थांबवा. हे ऐकून नुपूर खूप चिडते आणि म्हणते, इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला या केसचा तपास थांबवा हे म्हणणं खूप सोपं आहे, कारण या अपघातात तुमच्या कुटुंबातील कुणी गेलं नाहीये ना. जर तुमच्या कुटुंबातील कुणी गेलं असतं तर तुम्ही केसचा तपास थांबवला असता का? इन्स्पेक्टरला काय उत्तर द्यावं हेच कळत नाही. तो गप्प बसतो. नुपूर खूप दुःखी होते. तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणते, नाहीये ना, आता तुमच्याकडे उत्तर नाहीये, कारण या अपघातात तुमचं कुणी गेलं नाहीये, पण माझं गेलंय. माझा होणारा नवरा होता तो. हळद झाली होती आमची. लग्नाच्या दिवशीच हा अपघात झाला आणि माझं संपूर्ण आयुष्य बर्बाद झालं. त्याची आई, त्या वेदांची आई आज सुद्धा त्याच क्षणात जगतीये. तिला आजचं काहीच कळत नाही आणि तुम्ही म्हणता या केसचा तपास आम्ही करू शकत नाही. तुम्ही या केसचा तपास करायलाच हवा. इन्स्पेक्टर नुपूरला समजावून सांगतो, मॅडम, तुमचं दुःख मला कळतंय, पण जर आपल्याकडे पुरावाच नाहीये तर आम्ही आरोपीला शोधणार कसं? पुरावाच सापडत नाहीये. नुपूर म्हणते, तुम्हाला पुरावा शोधावा लागेल आणि जोपर्यंत या केसचा तपास पूर्ण होत नाही, जोपर्यंत त्या नराधमाला तुम्ही पकडत नाही ज्याने माझ्या वेदांचा जीव घेतलाय, तोपर्यंत मी परत परत येथे येत राहणार. मी केस मागे घेणार नाही आणि या केसच्या मुळापर्यंत मी पोहोचूनच राहणार. असं म्हणून नुपूर तेथून निघून जाते. नुपूर पोलीस स्टेशनच्या बाहेर येते, पण तिच्या मनात हेच विचार असतात की इन्स्पेक्टर काय म्हणाले. इन्स्पेक्टर म्हणाले, तुम्ही या केसचा तपास थांबवा. ती रस्त्याने जात असते आणि त्याच वेळेस एक चोर तेथे येतो आणि नुपूरकडे असलेली पर्स चोरून तेथून पळून जातो आणि नुपूर जोरजोरात ओरडू लागते, चोर चोर, पकडा त्याला, माझी पर्स घेऊन पळतोय, चोर चोर, आणि ती या चोराच्या मागे धावते. मल्हारही त्याच ठिकाणी असतो. तो गाडी थांबवतो आणि नुपूरची मदत करण्यासाठी या चोराच्या मागे धावतो. चोर पुढे धावत असतो, नुपूर त्याच्या मागे धावत असते आणि त्याच वेळेस नुपूरला दिसतं की तिच्या बाजूने मल्हार हा अतिप्रचंड वेगाने शक्तिमानसारखा पळत जातोय आणि या चोराचा पाठलाग करतोय. मल्हार या चोराच्या मागे धावत असतो, पण चोर सुद्धा काही कमी नसतो. तो सुद्धा अतिप्रचंड वेगाने धावत असतो. पण त्याच वेळेस मल्हार हा या चोराच्या मागे धावत असताना या चोराची एका गाडीशी धडक होते. त्यामुळे मल्हार या चोराला पकडतो आणि त्याची चांगलीच धुलाई करू लागतो. मल्हार नुपूरची पर्स हातात घेतो, पण हा चोर मल्हारच्या हातावर एका धारधार शस्त्राने मारतो आणि तेथून पळून जातो. मल्हारच्या हाताला जखम होते. नुपूर तेथे पोहोचते. मल्हारच्या हातातून आपली पर्स घेते. मल्हार तिला म्हणतो, चेक करून घ्या, सगळं ठीक आहे ना? तेव्हा नुपूर आपले सगळे डॉक्युमेंट्स चेक करते आणि म्हणते, हो, डॉक्युमेंट्स तर आहेत. मग ती पैशांचं पाकिट चेक करते आणि म्हणते, हो हो, माझे 70 रुपये सुद्धा आहेत. हे ऐकून मल्हारला जबर धक्काच बसतो.
तो नुपूरवर चिडून विचारतो, तुम्ही फक्त 70 रुपयांसाठी जीवाच्या आकांताने त्या चोरामागे पळत होतात का? तर नुपूर म्हणते, हो हो, 70 रुपये माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. मल्हारला खूप राग येतो. मल्हार नुपूरकडे निरखून पाहतो तर त्याच्या लक्षात येतं, ही तीच मुलगी आहे जी काल आपल्या गाडीसमोर आली होती. तो विचारतो, तुम्ही त्याच आहात ना ज्या काल माझ्या गाडीसमोर आल्या होत्या? नुपूर म्हणते, अरे हो, तुम्ही तर तेच आहात. मल्हार चिडून म्हणतो, ही का आठवण्यासारखी गोष्ट आहे का? तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? काल सुद्धा तुम्ही रस्ता न पाहता ओलांडत होता आणि माझ्या गाडीसमोर आला, आणि आज फक्त 70 रुपयांसाठी त्या चोराच्या मागे धावत होता. काही झालं असतं तर काय केलं असतं? नुपूर म्हणते, फक्त माझे 70 रुपये नव्हते तर माझे डॉक्युमेंट सुद्धा पर्समध्ये होते, आणि मी तुम्हाला थँक्यू म्हटलं ना, तुम्ही माझी एवढी मदत केली. पण तुम्ही माझ्यावर का चिडताय? त्या चोराने माझी पर्स चोरली, यात माझी काय चूक आहे? मल्हार खूप चिडतो आणि म्हणतो, मॅडम, येथे भेटलात, पुन्हा भेटू नका, असं म्हणून तो तेथून निघून जातो. नुपूरला कळतच नाही की हा माणूस असा का वागतोय, आधी असा आणि नंतर असा, आणि ती आपल्या घराकडे यायला निघते. नुपूर घरी पोहोचते. तोपर्यंत अंधार झालेला असतो. नुपूर आपल्या वहीमध्ये काहीतरी हिशेब लिहित असते. तेवढ्यात तिचा भाऊ तेथे पोहोचतो. त्याचं नाव अन्वय असतं. अन्वय हा नुपूरला म्हणतो, नुपूर, कसला हिशोब लावतीये? मला माहितीये तुझं काय चाललंय. तुला त्या चावरेचे पैसे द्यायचे आहेत ना, तू त्याचा हिशोब लावतीये. तर नुपूर सांगते, हो दादा, मला त्या चावरेचे सगळे पैसे परत करायचे आहेत. तर अन्वय म्हणतो, नुपूर, कसे पैसे परत करणार आहेस तू? 15 लाख रुपयांचं कर्ज आहे आणि त्यावर चक्रवाढ व्याज, म्हणजे ते पैसे दिवसेंदिवस वाढतच जात आहे. तू हे पैसे कसे देणार आहेस? तर नुपूर त्याला समजावून सांगते, दादा, काही ना काहीतरी मार्ग निघेल. तेवढ्यात नुपूरची वहिनी, अन्वयची बायको मीना, ही खिडकीतून त्यांचं बोलणं चोरून ऐकू लागते. तेव्हा अन्वय त्याच्या बॅगमधून एक फाईल काढतो आणि नुपूरला देतो आणि म्हणतो, याने पैशांची व्यवस्था होईल. नुपूर ही फाईल उघडून पाहते तर हे चक्क त्यांच्या घराचे पेपर्स असतात. नुपूर विचारते, दादा, हे तर घराचे पेपर्स आहे. अन्वय म्हणतो, हो, आपण हे घर विकूया आणि त्या चावलेचे सगळे पैसे फेडून टाकू, त्याचं कर्ज फेडून टाकू. हे ऐकून नुपूर आणि मीनाला जबर धक्काच बसतो. नुपूर विचारते, दादा, हे तू काय बोलतोय? आपण हे घर विकलं तर काय होईल आपलं? आपण कोठे जायचं? आणि तू वहिनी आणि छोट्याशा जियाचा विचार केलाय का? तिचं काय होईल? तर अन्वय म्हणतो, त्याचा विचार आपण नंतर करूया, परंतु या अपयशी भावाच्या हातात एवढंच आहे, मला हे कर्ज फेडायचं असेल तर घर विकावंच लागेल. नुपूर ही अन्वयला समजावून सांगते, दादा, स्वतःला अपयशी म्हणायचं नाही. तुला किती वेळ सांगायचं की वास्तू तथास्तू म्हणत असते, त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह बोलायचं. पॉझिटिव्ह बोलल्याने सगळं काही होतं. अन्वय विचारतो, पॉझिटिव्ह बोलायचं म्हणजे काय करायचं? आणि असं होईल का? आता मी जर म्हटलो की आपण उद्या 15 लाख रुपयांचं कर्ज फेडू, तसं होणार आहे का? नुपूर म्हणते, हो, नक्की होईल, तू म्हण बरं. तर तो विचारतो, काय म्हणू? नुपूर त्याला सांगते, म्हण, उद्या आपण सगळं कर्ज फेडणार आहोत, चावरेचे सगळे पैसे परत देणार आहोत. अन्वय ही गोष्ट रिपीट करतो आणि नुपूर त्याला तथास्तू म्हणते. अन्वयच्या चेहऱ्यावर स्माईल येते. अन्वय तिला म्हणतो, खरंच नुपूर, तू खूप धीराची आहेस. पाहूया आता उद्या काय होतं. आणि हे दोघेही घरामध्ये येतात. अन्वय त्याच्या बेडरूममध्ये येतो तर तेथे चक्क मीना बसलेली असते आणि त्याला विचारते, आलात का, लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ? अन्वय विचारतो, काय झालं? तर मीना म्हणते, तू ना मला सुद्धा विकून टाक, म्हणजे मी सुद्धा सुटेल आणि तू सुद्धा सुटशील. अन्वयला खूप राग येतो आणि तो मीनाला जा विचारतो, हे काय बोलतेस तू? तर मीना म्हणते, सगळं ऐकलंय मी. तू हे घर विकायला निघालाय का? स्वतःच्या लहान मुलीचा आणि बायकोचा विचार केलायस का? बहिणीच्या प्रेमाखातर तू तिचं कर्ज फेडायला निघालाय, घर विकायला निघालाय. मग आमचं काय होईल? आणि हे कर्ज तिचंच आहे. तिच्या लग्नासाठी 15 लाख रुपये काढले होते ना. अन्वय चिडून म्हणतो, मीना, मला बोलायला लावू नकोस. तिचं लग्न तर झालं नाही. या 15 लाख रुपयांचं तू काय केलंस ना, हे मलाही चांगलं माहिती आहे आणि तुलाही चांगलं माहिती आहे. त्या बिचाऱ्या नुपूरच्या लग्नासाठी तर हे पैसे आपण वापरले नाहीत. तू स्वतःच्या हौस मौसेसाठी, मजेसाठी हे पैसे वापरले, हे आपल्या दोघांनाही माहिती आहे. मीना खूप चिडते आणि म्हणते, ते काहीही असो, पण माझा आता तुझ्यावर विश्वास नाहीये, असं म्हणून मीना अन्वयकडून ही घराची फाईल घेते आणि तेथून निघून जाते. अन्वयला खूप वाईट वाटतं. म्हणजेच फ्रेंड्स, आता आपल्याला कळलंय, ज्या 15 लाख रुपयांसाठी इतका मोठा गोंधळ सुरू आहे आणि मीना ही नुपूरला दोष देत असते की तुझ्या लग्नासाठी आम्ही हे 15 लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं, पण नुपूरच्या लग्नासाठी हे पैसे वापरलेच गेले नाही.
तर मीनाने कदाचित स्वतःच्या माहेरी हे पैसे दिले असतील किंवा स्वतःच्या हौस मौसेसाठी मजेसाठी हे पैसे वापरले असतील आणि आता ती नुपूरवर सगळा भार टाकतीये की तू हे पैसे फेडायचे आणि त्यात नुपूरचा भाऊ अन्मय याचं काही कामधाम नीट चालू नाहीये. तो अपयशी स्वतःला समजतो. याचा अर्थ तो जास्त पैसे कमावत नाही. त्यामुळे त्याने सुद्धा हे कर्ज फेडणं अशक्य आहे आणि हा कर्जाचा डोंगर आता नुपूरच्या डोक्यावर येऊन पडलाय आणि जर तिने हे कर्ज फेडलं नाही तर चावरेची तिच्यावर वाईट नजर आहे. चावरेला तिच्याशी लग्न करायचंय. त्यामुळे नुपूरला कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर हे कर्ज फेडायचंय. दुसऱ्या दिवशी सकाळी नुपूर ही आपले डबे बनवत असते. तिचा स्वयंपाक सुरू असतो आणि त्याच वेळेस नुपूरची मैत्रीण कोमल तेथे येते. कोमल ही लगेचच एक लाडवाचा डब्बा घेते आणि लाडू खाऊ लागते. तर नुपूर तिला म्हणते, अगं बाई आधी हात तर धुवून घे. तर कोमल म्हणते, सकाळी मी आंघोळ केलीये, आता हात धुवायची काय गरज आहे, आणि ती लाडू खाऊ लागते. तिने एक मोठी बॅग आणलेली असते. नुपूर विचारते, एवढी मोठी बॅग तू कशाला आणली आहेस? तर कोमल सांगते, अरे ही आजीचा इमोशनल ड्रामा ती मला पुन्हा एकदा दाखवायला नेतीये. मला तर खूप राग येतो. मी काय एखादी वस्तू आहे का मला दाखवायला नेतीये? नुपूर तिला समजावून सांगते, तू असा विचार का करतेस? आजी तुला दाखवायला नेत नाहीये तर तुला मुलगा बघायला नेतीये आणि शेवटी तुला लग्न तर करणंच आहे ना. तू तुझे प्रश्न बनव, त्या मुलाला प्रश्न विचार, तू त्या मुलाला पहा, म्हणजे तुला असं वाटणार नाही की तू एखादी वस्तू आहे. पॉझिटिव्ह विचार कर. कोमल म्हणते, खरंच तू ग्रेट आहेस आणि ती नुपूरच्या गालावर पप्पी देते. नुपूर विचारते, एवढी लाडीगुडी कशाला लावतीयेस? तर कोमल सांगते, आता मला मुलगा पाहायला जायचंय ना, माझं एक महत्त्वाचं काम आहे, तेवढं करशील का? नुपूर विचारते, काय महत्त्वाचं काम आहे? तर कोमल तिला सांगते, मी ज्या सुमती इव्हेंट्समध्ये काम करते ना, त्या इव्हेंटची आज खूप मोठ्या लग्नाची ऑर्डर आहे. त्यांना ते सगळं लग्नाचं इव्हेंट करायचं आहे आणि त्या लग्नामध्ये ज्या ज्या काही गोष्टी करायच्यात ना, त्याची सगळी फाईल माझ्याकडेच आहे. मला तर आता जाता येणार नाहीये, माझ्या ट्रेनचा वेळ झालाय. तू तेथे जाशील का आणि मॅनेजर साहेबांना ही फाईल देशील का? आणि आत्ताच्या आत्ता ताबडतोब ही फाईल द्यायची आहे. तर नुपूर म्हणते, तुला माहिती आहे ना माझे डबे असतात. कोमल म्हणते, प्लीज यार एवढा वेळेस मदत कर. नुपूर मदत करण्यासाठी तयार होते. कोमल तिला समजावून सांगते, एक काम कर फक्त, तेथे गेल्यावर त्या मल्हार खानविलकरला भेटायचं नाही. नुपूर विचारते, कोण आहे हा मल्हार खानविलकर? कोमल सांगते, अगं आमचा बॉस आहे, एक नंबरचा मिस्टर परफेक्शनिस्ट आहे. तसं तर नॉर्मल असतो, परंतु ज्या दिवशी इव्हेंट असतो ना, ज्या दिवशी त्याच्या समोर यायचं नाही. इव्हेंटच्या दिवशी त्याच्या अंगात भूत संचारलेलं असतं. माणूस दिसला की तो चिरफाडच करतो. आणि खरंच इकडे मल्हार हा खूप टेन्शनमध्ये असतो आणि आपल्या एम्प्लॉईवर चिडत असतो. अजून काहीच तयारी झाली नाही, माझ्यासमोर कशाला आला आहात, मला सगळं परफेक्ट हवं असतं, असा त्याचा स्वॅग असतो. कोमल म्हणते, तसं तर तो काम चांगलं करतो, पण इव्हेंटच्या दिवशी त्याच्यासमोर बिलकुल जायचं नाही. त्यामुळे तू फक्त मॅनेजरला कॉल कर आणि मॅनेजरशीच बोल, त्यांना ही फाईल दे आणि तेथून निघ. असं म्हणून कोमल तेथून निघून जाते. नुपूर तिला हो म्हणते. नुपूर ही घरामध्ये आपले डबे बनवायला येऊन जाते. तर दुसरीकडे सुमती इव्हेंटचा एक मोठा इव्हेंट्स असतो. एक लग्नाचा इव्हेंट्स त्यांना मिळालेला असतो आणि या लग्नामध्ये अस्सल मराठमोळं जेवण बनवायचं असतं आणि मल्हारने एका शेफला बोलवलेलं असतं. हा शेफ मल्हारला म्हणतो, मल्हार सर, मी खूप मोठा शेफ आहे, मागील अनेक वर्षांपासून काम करतो आणि तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये का? तुम्ही मी बनवलेले पदार्थ का टेस्ट करताय? तर मल्हार म्हणतो, माझ्याकडे विश्वासापेक्षा परफेक्शनला जास्त महत्त्व आहे आणि आजचा इव्हेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, म्हणून मला तुम्ही बनवलेले सगळे पदार्थ टेस्ट करावे लागतीलच. आणि या शेफने खूप सारे पदार्थ बनवलेले असतात. मल्हार सगळे पदार्थ पाहतो. मल्हारचा असिस्टंट त्याला म्हणतो, मल्हार एक काम कर, सगळ्यात आधी मंगन टेस्ट करून पहा. माझ्या तोंडाला तर आत्ताच पाणी सुटलंय, एकदम मराठमोळा आणि अस्सल पदार्थ वाटतोय हा. मल्हार हो म्हणतो आणि सगळ्यात आधी मंगन टेस्ट करून पाहतो आणि हा पदार्थ टेस्ट करताच तो विचारात पडतो. त्यामुळे शेफ हा सुद्धा चांगलाच घाबरतो. तर इकडे नुपूरने तिचे सगळे डबे तयार केलेले असतात आणि प्रत्येक डब्यावर ती एक नोट लिहित असते. तेवढ्यात विष्णू मामा तिचे डबे घेण्यासाठी येतात. नुपूर त्यांना सगळे डबे आणून देते. विष्णू मामा विचारतात, नुपूर आज या सगळ्या डब्यांवर काय लिहिलंय? तर नुपूर त्यांना वाचून दाखवते आणि विष्णू मामा म्हणतात, ते 401 वाले खानविलकर आहेत ना, ते तेच म्हणत होते. नुपूरच्या हातचं खाण्यापेक्षा तिने काय हाताने लिहिलंय हे वाचायला भारी वाटतं, म्हणजे 2 घास हे जास्तच जातात.
नुपूर खुश होते. तर विष्णू मामा विचारतात, तुला आणखीन एक डबा मिळालाय का? हा 8वा डबा कोणासाठी? तर नुपूर सांगते, आहेत एक आमचे विष्णू मामा, त्यांच्या घरचे बाहेर गेलेत ना, मला माहिती आहे, मग ते बाहेरचं चट्टर खातील, त्यापेक्षा मीच त्यांना डबा दिलाय. विष्णू मामाच्या डोळ्यात पाणीच येतं आणि ते म्हणतात, खरंच नुपूर, आजकाल स्वतःचे पोटची मुलं सुद्धा आईबापाचा विचार करत नाही आणि तू या विष्णू मामाचा विचार करतेस. तुझा व्यवसाय खूप मोठा होईल, तू खूप यशस्वी होशील, असं म्हणून विष्णू मामा तिला आशीर्वाद देतात आणि तेथून निघून जातात. तर इकडे मल्हार या शेफवर खूप चिडतो आणि म्हणतो, मी तुम्हाला दिल्लीवरून बोलवलंय, 3 पट जास्त पैसे दिले आणि त्या बदल्यात तुम्ही आम्हाला काय देताय? मला अस्सल मराठमोळं जेवण हवं होतं आणि तुम्ही हा कच्चा साबुदाणा वडा मला देताय आणि चवीमध्ये फेरफार करून बनवलेलं मंगन मला देताय. दिस इज नॉट डन. तुम्ही खूप चुकीचं केलंय, आम्हाला तुमची गरज नाहीये. हा शेफ मल्हारला समजवण्याचा प्रयत्न करतो, चूक झाली, पुन्हा असं होणार नाही. तर मल्हार म्हणतो, नाही, माझ्यासाठी परफेक्शन सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि मी तुम्हाला आता पुन्हा संधी देऊ शकत नाही, असं म्हणून मल्हार या शेफला कामावरून काढून टाकतो. त्यामुळे सगळ्यांनाच जबर धक्का बसतो. तर मल्हारचा असिस्टंट त्याला समजावून सांगतो, मल्हार, हे तू चुकीचं करतोय, आपल्याकडे जास्त वेळ नाहीये, संध्याकाळी लग्न आहे, 6 वाजता आपला संपूर्ण स्वयंपाक बनवायचा आहे आणि आता आपल्याला अस्सल मराठमोळं जेवण बनवणारा शेफ कोठे भेटणार आहे? मल्हार सांगतो, सगळ्या केटरिंग कंपन्यांना कॉन्टॅक्ट कर. तर तो म्हणतो, नाही, आज खूप मोठे मोठे लग्न आहेत, इव्हेंट्स आहेत, आपल्या इतक्या लवकर शेफ नाही मिळणार. मल्हार सुद्धा चांगलाच टेन्शनमध्ये येतो आणि त्याच वेळेस मुलाची आई मिसेस देशमुख तेथे येते आणि मल्हारवर खूप चिडते. ती मल्हारला जाब विचारते, मिस्टर मल्हार खानविलकर, हे मी काय ऐकते? संध्याकाळी लग्न आहे आणि तुम्ही तुमचा शेफ बदलताय? तर मल्हार सांगतो, हो मॅम, कारण आम्हाला अस्सल मराठमोळं जेवण तुम्हाला प्रोव्हाइड करायचं आहे. तुमची जी अपेक्षा आहे ना, आम्ही ती पूर्ण करणार. पण ही मिसेस देशमुख खूप चिडलेली असते आणि म्हणते, तुम्हाला काही कळतंय का मिस्टर खानविलकर? आज या लग्नासाठी खूप मोठे मोठे पॉलिटिशियन, सेलिब्रिटी येणार आहेत आणि जर माझ्या मुलाच्या लग्नात काही फियास्को झाला ना, जेवणामध्ये काही वर खाली झालं, तर हा तुमचा शेवटचा इव्हेंट असेल, हे लक्षात ठेवा. मल्हार खूप चिडतो, पण तो मिसेस देशमुखला काहीच बोलत नाही आणि म्हणतो, मिसेस देशमुख, असं काहीच होणार नाही, तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. आमच्या सुमती इव्हेंट्सवर आमच्या आईची आणि अन्नपूर्णा मातेची नेहमी कृपा असते. ही मिसेस देशमुख माजल्यासारखी म्हणते, म्हणजे आता स्वतः अन्नपूर्णा माता तुमच्या मदतीला येणार आहे का? मग मी सुद्धा पाहते तुम्ही काय करता ते. आणि ती तिथून रागावून निघून जाते. मल्हार विचार करतो की आता काही करून मला अस्सल मराठमोळं जेवण बनवणारा शेफ हवा आहे आणि तो याबद्दलच विचार करत असतो. त्याच वेळेस तेथे चक्क तायडी पोहोचते. तायडी ही इव्हेंट मॅनेजरवर खूप चिडलेली असते आणि त्याला जाब विचारते, संध्याकाळी लग्न आहे आणि अजून काहीच तयारी झाली नाहीये, स्टेज तयार नाहीये, एंट्रन्सला ते फुलं लावले नाहीयेत, फ्लॉवर लावले नाहीयेत, सेंटर टेबलवर काही ठेवलं नाहीये, तुम्ही हे काय कामं करताय? हा इव्हेंट मॅनेजर सॉरी सॉरी म्हणत असतो. तायडी त्याला म्हणते, बंद करा तुमचं सॉरी सॉरी, आत्ताच्या आत्ता जा आणि सगळी कामं करून घ्या. हा इव्हेंट मॅनेजर तेथून निघून जातो आणि त्याच वेळेस नुपूर ही सुमती इव्हेंटच्या त्या ठिकाणी पोहोचते जेथे हे लग्न होणार असतं. ती वॉचमॅनला सांगते, मला मॅनेजरला भेटायचंय, मला कोमल शिंदेने पाठवलंय. आणि हा वॉचमॅन लगेचच मॅनेजरला कॉल करतो आणि नुपूर येथे आली आहे आणि तिला कोमलने पाठवलंय हे सगळं काही सांगतो. मॅनेजर नुपूरला आतमध्ये बोलवतो. नुपूर ही आतमध्ये येते. तर हे खूप मोठं लग्न आहे हे तिच्या लक्षात येतं आणि त्याच वेळेस आशा तिला कॉल करते. नुपूर फोन उचलते. आशा तिला विचारते, पोहोचलीस का? नुपूर सांगते, हो आई, मी पोहोचली आहे आणि मला यायला थोडा उशीर होईल. आई विचारते, तू पैशांची व्यवस्था करायला गेली आहे ना? नुपूर म्हणते, हो. आई तिला समजावून सांगते, पैशांची व्यवस्था करण्याच्या नादात उपाशी राहू नको, जेवून घे. नुपूर सांगते, हो आई, मी काहीतरी खाऊन घेईल. तर आई सांगते, काहीतरी खायची गरज नाहीये, मला माहीतच होतं तू जेवायला विसरशील, म्हणून मी तुझ्या बॅगमध्ये डबा पाठवलाय. हे ऐकून नुपूरला खूप आनंद होतो आणि ती म्हणते, आई, तुम्ही तर माझ्यावर आईगिरी करताय. आई म्हणते, आशा म्हणते, मग आता मुलगी इतकी छान असेल तर आईगिरी करावीच लागेल ना. आणि या दोघी एकमेकींशी बोलून खूप खुश होतात. आशा म्हणते, लवकर घरी परत ये. नुपूर फोन कट करते. त्याच वेळेस नुपूरला दिसतं की मल्हार हा चक्क 8-10 शेफ समोर उभा आहे आणि या 8-10 शेफ्सने मराठमोळं जेवण बनवलंय आणि या सगळ्यांचं जेवण तो टेस्ट करत असतो. आणि आज लग्न आहे आणि आज या शेफला टेस्टिंग केली जाते, शेफ ठरवला जातोय
हे पाहून नुपूरला जबर धक्काच बसतो. तर फ्रेंड्स, खरंच तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. आणि आता नुपूर आणि मल्हारची दुसऱ्यांदा तर ओळख झाली आहे, तिसरी ओळख तर खूप भारी असणार आहे. आणि तिसऱ्या ओळखीमध्ये नुपूरला चक्क मल्हारच्या सुमती इव्हेंट्समध्ये मुख्य शेफची नोकरी मिळणार आहे. मग असं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नुपूर ही तायडीला भेटणार आणि तायडीला ती म्हणेल की जर तुम्हाला शेफ हवा असेल ना तर माझं जेवण एकदा टेस्ट करून पहा. परंतु तायडी त्यासाठी नकार देईल आणि म्हणेल आत्ताच्या आत्ता निघायचं इथून. पण नुपूर खूप चिडेल आणि म्हणेल जोपर्यंत मी साहेबांना भेटत नाही तोपर्यंत मी येथून जाणार नाही. त्यामुळे तायडीला तिचा खूप राग येईल आणि त्याच वेळेस मल्हार एका शेफला फायनल करेल आणि तायडी ही नुपूरला म्हणेल शेफ तर फायनल झाला, आता निघायचं इथून. नुपूरला खूप राग येईल आणि ती तेथून निघून जाईल. पण तिचा जेवणाचा डबा तेथेच राहणार आणि मग मल्हार नुपूरच्या हातचं जेवण टेस्ट करणार आणि तो तायडीला म्हणेल तायडी ही तर अगदी माझ्या आईच्या हातची चव आहे. आत्ताच्या आत्ता या शेफला शोध, हा शेफ मला हवाय आणि या लग्नात त्याच्याच हातचं जेवण बनणार. हे ऐकून तायडीला जबर धक्काच बसेल. पण तोपर्यंत नुपूर तेथून निघून गेलेली असेल. मग नुपूर तर निघून गेलीये, मल्हार आणि तायडी तिला कसं शोधणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आणि तायडी तर नक्कीच हा प्रयत्न करेल की नुपूर आणि मल्हारची पुन्हा एकदा ओळख होऊ नये, त्यांची भेट होऊ नये. कारण मल्हार जे काही म्हणालाय त्यामुळे तायडीला जबर धक्का बसलाय. मल्हार तायडीला म्हणाला ही तर अगदी माझ्या आईच्या हातची चव आहे. आणि जर नुपूर आणि मल्हारची ओळख झाली तर या दोघांमध्ये नक्कीच पुढे तरी काही होऊ शकतं. या दोघांची घट्ट मैत्री होऊ शकते आणि मल्हार आपल्या हातातून जाऊ शकतो अशी भीती नक्कीच तायडीला वाटणार आणि तायडी ही नुपूरला न शोधण्याचा निर्णय घेईल. परंतु शेवटी देवाच्या मनात जे असतं ते घडणारच आहे आणि तायडीने काहीही केलं तरी सुद्धा नुपूर आणि मल्हारची ओळख होईल आणि नुपूरला मल्हारच्या सुमती इव्हेंट्समध्ये मुख्य शेफची नोकरी मिळणार, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात ना पुढील एपिसोड पाहण्यासाठी? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.